आज आपण हिवाळ्यात स्पेशल कंबरदुखीवर रामबाण उपाय म्हणून हळीवची खीर केलेली आहे। गूळ वापरून आपण ही खीर केलेली आहे, त्यामुळे ती अधिक पौष्टिक झालेली आहे। डिलिव्हरी नंतर ही खीर आवश्यक दिली जाते। आपणही हिवाळ्यामध्ये पौष्टिक खीरीचं सेवन करायला पाहिजे। हिमोग्लोबिन वाढवायचं कामही हळीम करते। हळीम ही उष्ण असते, त्यामुळे हिवाळ्यामध्ये हळीमचा वापर हा जास्त केला जातो। अशाच नवनवीन पौष्टिक रेसिपी पाहण्यासाठी चटकदार बाय मोहिनीला सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल आयकॉनवर क्लिक करायचं आहे, म्हणजे नवनवीन व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील। चला मग तर आपण खीर बनवायला सुरुवात करू। 1 वाटी हळीव अर्धा तासाकरता पाण्यामध्ये भिजत ठेवले होते, तर या ठिकाणी अर्धा तास झालेला आहे। तुम्ही पाहू शकता हळीव अगदी छान भिजली गेलेली आहे। पॅन गरम केलेला आहे, त्यामध्ये 1 चमचा तूप घालायचं आहे आणि भिजवलेली हळीव घालूयात आणि मध्यम गॅसवर हळीव आपण 2 ते 3 मिनिटाकरता छान तुपामध्ये परतवून घ्यायची आहे। तर पाव वाटी गूळ घालायचा आहे। गूळ तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता, पण पाव वाटी गूळ अगदी परफेक्ट आहे 1 वाटी हळीवसाठी। आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊ। तर या ठिकाणी गूळ विरघळलेला आहे। गूळ विरघळल्यानंतर 4 ते 5 मिनिटाकरता आपण हे मिश्रण छान परतवून घ्यायचं आहे। जायफळ किसून घालायचं आहे। जायफळाऐवजी वेलची पूड घातली तरी चालेल। अगदी 7 ते 8 मिनिटांमध्ये खीर तयार होते। जवळपास 6 ते 7 मिनिटांकरता गुळामध्ये हळीव छान उकळू दिलेली आहे। आता गॅस बंद करूयात। हळीव थोडी थंड झाल्यानंतर जितक्या हळीवची खीर बनवायची आहे तितकी हळीव काढून घ्यायची आहे आणि त्यामध्ये कोमट दूध घालायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे। डायरेक्ट हळीव मध्ये आपण दूध नाही घालू शकत, कारण आपण ह्यामध्ये गुळाचा वापर केलेला आहे, तर दूध फुटू शकतं। अशा प्रकारे आपली पौष्टिक हळीवची खीर ही तयार आहे। तर तुम्ही हा तयार केलेला हळीवचा स्टॉक हा फ्रीज मध्ये ठेवला तरी तो अगदी 7 ते 8 दिवस छान टिकतो। जेव्हा खीर बनवायची आहे 1 किंवा 2 चमचे हळीव घ्यायची आहे, त्यामध्ये कोमट दूध घालायचं आहे आणि मिक्स करून तुम्ही ही खीर तयार करू शकता। तर अशा प्रकारे आपली पौष्टिक हळीवची खीर ही तयार आहे। तर तुम्ही ही खीर करून पहा आणि मला सांगा कशी वाटली ते। तर अशाच नवनवीन चटकदार रेसिपी, पारंपरिक रेसिपी, पौष्टिक रेसिपी पाहण्यासाठी चटकदार बाय मोहिनीला सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल आयकॉनवर क्लिक करायचं आहे, म्हणजे नवनवीन व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील। आणि वेळात वेळ काढून तुम्ही माझी ही रेसिपी पाहिली तर त्यासाठी तुमचे खूप 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 धन्यवाद। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी बरोबर।